नमस्कार मित्रांनो. मुस्लिम समाज हा अन्न बनवल्यानंतर ते अन्न शुद्ध आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, अशासाठी ते हलाल हे सर्टिफिकेट देत असतात. आता याच्यात दोन प्रकार आहेत. हलाल म्हणजे शुद्ध आणि हराम म्हणजे अशुद्ध. विशेष म्हणजे मटण कुठल्याही प्राण्यांचं जेव्हा बाहेर विकण्यात येतं, त्याच्यात मुळात इस्लाम धर्मियानुसार कुत्रा आणि डुक्कर हे निषिद्ध मानण्यात आलेले आहे. याचं हे मटण नाही किंवा या मटणामध्ये अशा प्रकारची भेसळ नाही हे सांगण्यासाठी ते हलाल हे सर्टिफिकेट देत असतात आणि ते मुस्लिम बंधूंना कळावं की यात कुठल्याही बाकीच्या निषिद्ध असणाऱ्या प्राण्यांची चरबी किंवा घटक त्यात टाकलेले नाही. पण अलीकडे पूर्वी हे फक्त अन्नाच्या बाबतीत हा नियम होता, पण आता मोठ्या प्रमाणात याचा व्यापार सुरू झाला. खरं तर उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने याच्यावर बॅन आणला, कारण हे वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याचशा अशा गोष्टी की त्याच्यात आटा असेल, बेसन पीठ असेल, चहा पावडर असेल किंवा आता तर सिमेंट याच्यावर बी आणि सळई म्हणजे लोखंड, जे लोखंड बांधकामासाठी वापरण्यात येतं, जे सिमेंट बांधकामासाठी वापरण्यात येतं, त्याच्यावर सुद्धा हलाल असा शिक्का मारून हे सर्टिफिकेट तयार करून विकलं जातं. आणि याचा फायदा ज्या मुस्लिम संघटना आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा कमवण्यासाठी होत असतो. मधल्यामध्ये दुसरेच काही त्यांच्या समाजातले गडगंज श्रीमंत असणारे लोक हा फायदा उठवत असतात. त्याच्याबद्दल बरीच ओरड झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने रितशीर सरकारला विचारणा करण्यात आली. तर हे प्रकरण कोर्टात गेल्यामुळे मुस्लिम संघटना चिडल्या आणि त्यांनीही परत पिटिशन दाखल केली की आम्ही जे हलाल सर्टिफिकेट देतो हे बरोबर आहे. खरं तर ह्या देशात एक कायदा आहे, या देशात लोकशाही आहे, तेव्हा असं सर्टिफिकेट एखादी धार्मिक संघटना कशी काय देऊ शकते हा प्रश्न निर्माण होतो. पण आपल्या देशात हे सगळंच सर्यात चालू असतं. मुळात अरबस्थानात जो अफगाणिस्तान तालिबानच्या कट्टर धार्मिक राजवटीखाली शासन चालवतो, त्याच्यात बी असल्या प्रथा नाहीत, असल्या परंपरा नाहीत. पण आपल्या देशात मात्र हे सगळं खपून घेतलं जातं. काँग्रेसच्या काळात तर मोठ्या प्रमाणात अंदाधुंदी कारभार चालायचा. मुस्लिम पाहिजे त्या पद्धतीने वागत असत, ते त्यांचे कायदे कानून त्यांच्या पद्धतीने राबवत असत. पण BJPच्या काळात त्याच्यावर बरीचशी बंधनं आली, पण तरीही हा प्रकार अजून थांबलेला नाही. मुळात हलाल सर्टिफिकेट दिल्यानंतर जर तो माल एखाद्या परधर्मीयाने जो मुस्लिम नाही त्या व्यक्तीने घेतला तर त्याच्यावर जो एक्स्ट्रा पैसा लावण्यात आला आहे तो त्याने का द्यावा हा प्रश्न निर्माण होतो. आणि मुळात सिमेंट आणि सळया म्हणजे लोखंड याच्यात हलाल आणि हराम असा कसा काही प्रकार होऊ शकतो हे कळण्याच्या बाहेर आहे. याच्यात कसली भेसळ आहे, कारण ती भेसळ तुमच्या धार्मिक रूढीप्रमाणेच आहे. कारण तुम्ही फक्त अन्नामध्येच भेसळ करण्यात येते आणि ते तुम्हाला निषिद्ध असल्यामुळे तुम्ही मटण किंवा म्हणजे चिकन वगैरे जे काही पदार्थ असतील मांसाहारी त्याच्या पुरतं हे मर्यादित असणं बरोबर आहे. पण प्रत्येक गोष्टीवर हे हलाल सर्टिफिकेट का लावण्यात येतं आणि त्याच्यातून जो नफा कमवण्यात येतो तो बरोबर आहे का? मुळात ह्या गोष्टी त्या संघटनांनीच ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्यावर बंधन आणले पाहिजे. पण ती स्वतः बंधन लादत नाही आणि दुसरं कोणी बंधन लावायला गेले, दुसरी कोणी तक्रार केली की आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप होतो असं सांगायला ही लोक मोकळे. नमस्कार.